हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. ॲज युजल मी झोपेतून उठली आहे कारण माझा हाफ डे चालणार आहे. हाफ डे नाही म्हणतायत, ॲक्च्युली फुल डेच आहे कारण मी लवकर चालली आहे ड्युटीला आणि मग मी लवकर घरी परत येते. बस अजून 4-5 दिवस अँड देन नॉर्मल रुटीन स्टार्ट होऊन जाईल की मी आता घरी परत येईल या टाईमला. पण मी लवकर येते आता. तर माझी छान झोप झालेली आहे. मला असं वाटते जो वेळ आहे त्याचा फायदा घेतला पाहिजे, तर मी फायदा घेते आणि छान झोपून घेते. मस्त पाणी पिली आता मी. आणि हे राजकुमार बघा इथे बसलं टेबलवर की त्याचे एक्सपेक्टेशन असतात की मम्मीने त्याला बिस्किट द्यावं आणि मी इथे बसली होती फक्त पाणी प्यायला. देऊयात का तोतोला बिस्किट, देऊयात का? तर तोतोला देऊयात आपण बिस्किट, कारण द्यावं लागतं. ते मेलेलं पडलंय आमचं, त्याला कोणी ठीक करून देत नाही. वरतून त्याची किट घेऊन पळून गेले. ते नांदेडमध्ये तुम्ही जर एक्सपेक्ट कराल की काही ठीक होईल तो नाही होगा, कुछ भी ठीक नहीं होगा भाई यहाँ पे. तर पण मी नवीन घेणार नाहीये कारण माझी आत्या मला म्हणली की घरी ये, मी घरचं तुला देते, कारण तिच्याकडे 2-3 मायक्रोवेव्ह आणि ओटीजी आणि वॉटनॉट पडलेत. मी तिच्याकडून घेऊन येईल. तोपर्यंत कोकोला आपण हेच बिस्किट देऊयात, नंतर कोकोचे बिस्किट बेक होतील. तर चला बघूयात आज आपण दिवसभरात काय करणार. दिवसभरात नाही, संध्याकाळी काय करणार आहोत. आणि जर तुम्हाला सकाळपासूनचा ब्लॉग बघायचा असेल ना, कॉमेंट करावं लागतात. असंच काहीच भेटत नसते. अमोलनी नूडल्स गरम केले आहेत, तो ते खाईल आता. आणि मी करेल दिवाबत्ती ॲज युजल आणि घासील भांडे, धोएगी तू कपडे और जूठे बर्तन. ओके, व्हॉट एव्हर, लेट्स गो. तर गाईज आत्ता आपल्याकडे बनतोय हा ठेचा किंवा भरीत किंवा जे काही म्हणा. कोकोचं राईस याच्यात आहे, कोकोचं चिकन याच्यात आहे. ऑलरेडी सगळे कामं झालेले आहेत आणि मी हा ठेचा बनवत होती, तर मी म्हटलं चला हे शेअर करते, कारण ही वन ऑफ द मोस्ट सिम्पलेस्ट रेसिपी आहे जी मी इथे नांदेडमध्ये येऊन शिकलेली आहे. यात आपल्याला काहीच करायचं नाही आहे, पण सगळं टोमॅटो, ब्रिंजल याला छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आणि मग याला आपण चांगलं ठेचून घेऊ, म्हणूनच त्याला आपण ठेचा म्हणतो. तर तुम्ही हे कढईत करू शकता, ताव्यावर करू शकता, युअर चॉईस. आणि याला आता छान आपण परतवून घेऊ आणि मग याचा आपण ठेचा करू. आणि यात फक्त आपल्याला मीठ आणि कोथिंबीर वरतून घालायची अँड इट इज डन. तर जेव्हा मी याला ठेचेल तेव्हा मी तुम्हाला परत शो करते की पलट की रे भाई, पलटतच नाही आहे हा, कारण मी एका हातात कॅमेरा धरून आहे आणि एका हाताने पलटवते आहे. तर गॅससोबत मजाक नाही. आणि आपण करूयात हे झालं की मी तुम्हाला भेटते. ओके, तर तुम्ही आता हे बघू शकता की हे नाईसली कुक्ड झालेलं आहे. आपण यात भरपूर तेल घातलेलं होतं आणि सगळं खूप सुंदर तरीकेने फ्राय झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे सगळं कुटून घ्यायचं आहे. आता जर तुमच्याकडे मोठा खलबत्ता असेल तर तुम्ही त्याच्यात कुटा. माझ्याकडे छोटा खलबत्ता आहे, तर म्हणून मी काय करणार आहे, यातच कुटून घेते सगळं. माझ्याकडचा खलबत्ता खूप छोटा आहे, कारण तुमच्याकडे मोठा असेल ना तर तुम्ही त्याच्यातच, कारण हे जेव्हा आपण एकजीव सोबत करतो ना तेव्हा इट टेस्ट गुड. म्हणून हे खूप सोबतच आपल्याला हे छान कुटून घ्यायचंय. हे बघा. आता आपण यात थोडं मीठ घालूयात. तर मी थोडंच मीठ घालते आणि मी थोडं मीठ कमी खाते, पण मी आज जेवणार नाही कारण माझं ओमॅट डाएट. तर मी आता याच्यात कोथिंबीर पण घालते. धुवून टाकली आहे मी कोथिंबीर. आणि आता आपण याला छान क्रश करूया, कुटून घेऊया, ठेचून घेऊयात. मीठ टाकलंय आणि कोथिंबीर टाकली. याला आता तुम्ही भाकरी करा, पोळ्या करा, चपात्या करा, फुलके करा, काहीही करा, हे कशाही सोबत चांगलंच लागणार आहे.
तर असं आहे आजचं अमोलचं डिनर. हा आहे ठेचा आणि हा आहे फुलका. अमोलचं व्हिडिओग्राफी खूप पुअर आहे म्हणून तो कॅमेरा धरून आहे. आणि हा बघा आपला सुंदर फुलका रेडी आहे. फुलका नाही सॉरी, चपाती, तेलाची चपाती आहे कारण. आणि मी करतेय पोळ्या म्हणून माझा हात खराब आहे आणि अमोलला काहीच करता येत नाही बरं का, म्हणून मी सगळं करते आहे. व्हिडिओ पण मीच काढणार, बोलणार पण मी, एडिट पण मीच करणार. त्याला मोटिवेट करा गाईस की त्यांनी पण थोडंसं काहीतरी करावं. बरं गाईस जेव दे त्याला आता. जेव नंतर कर सिनेमॅटिक फोटोशूट. जेव आता. अमोल आणि कोको दोघं पण फिरायला गेले आहेत. त्यांचं जेवण झालेलं आहे. मी जेवणार नव्हती, मग मला वाटलं की कुछ तो खा लेते, कारण दुपारी पण मी साबुदाणाच खाल्ला कारण माझी आज गुरुवार होता. तर मी बनवले अप्पे आणि हे एक्स्ट्रीम गरम आहेत. तर बघा आपलं किचन एकदम क्लीन झालेलं आहे, चकाचक झालेलं आहे. फक्त तिथे ते घाण ठेवलं आहे, ते अमोल फेकेल कारण मी बाहेर जात नाही घाण फेकायला. आणि बेडरूम पण आपल्याला स्वच्छ करायचं आहे. अजून आम्ही दिवसभरातून इथे गेलोच नाही. आणि हे बघा इथे सगळा पसारा आहे. अमोल कॉलेजमधून आला तर बॅग इथेच ठेवला टिफिनची है ना, बॉटल इथेच ठेवला. तर आता हे सगळं घेऊन जायचं. आता मी म्हणणार होते माझे सगळे कामं झालेत, आता मला काहीच करायचं नाही आहे. पण असं कधी होतं का की आपल्याला काहीच करायचं नसतं, काही ना काही पेंडिंग असतंच. तर कोको इथे आहे कारण कोकोला आज थोडं बरं नाही आहे, थोडं इन्फ्लमेशन झालं आहे त्याला. तर हे कोकोची क्रीम आहे. कोकोची क्रीम नाही आहे याच्यात, कोको रिकामा आहे, रिकामा. हे बघा स्कूटीची चावी इथे. मग स्कूटीची चावी सकाळी उठून शोधायची, कुठे गेली. इथे आपण लटकून ठेवूयात. हे बघा पसारा बघा. हे बघा पसारा. हे एक टॉय इन. ठीक आहे, आता मी तुम्हाला टॉयज दाखवते. याचे घरभर टॉयज आहे आमचे. हे दुसरं, हे तिसरं, हे की नाही, हे याच्यात. दुपारी मी आणि कोको याच रूममध्ये झोपलो होतो. ही आमची समोरची रूम आहे. इथेच मी काही आल्या बेडरूम उघडलंच नाही. तिथे कपडे आहेत, ते घडी करायचे आहेत, ते नीट करून बेडरूममध्ये जायचे. माझं राजकुमार बघा माझ्या सोनूला, त्याला बरं नाही आहे. तर आपल्याला आता ही रूम थोडी आवरायची आहे. मग आपण आपल्या बेडरूममध्ये जाऊन झोपून जाऊयात. मला माहिती आहे आमचं लिव्हिंग रूम काही लिव्हिंग रूम सारखं वाटत नाही, बट बस काहीच दिवसाची गोष्ट आहे. 2015 म्हणतोय 2025चा आमचा गोल आहे की आम्हाला आमच्या घराचं इंटेरियर करायचं आहे. होपफुली क्रॉस फिंगर है ना, ॲज काय म्हणतो आपल्याला, देवाच्या कृपेने आमचं घरातलं इंटेरियर 2025ला झालंच पाहिजे. म्हणजे वरच्या घराचं इंटेरियर आमचं झालंच पाहिजे 2025ला, आमचा गोल आहे. मग तुम्हाला हे लिव्हिंग रूम सारखं वाटेल, बेडरूम सारखं आणि किचन सारखं एकदम फुल्ली नाईस. लेट्स सी कसं होते. आता तर हे आवरावं लागेल मला, कारण आता झोपेचा वेळ ऑलमोस्ट झालेला आहे. मला गरम पाणी प्यायचं आहे, स्किन केअर करायची आहे, थोडंसं चालायचं आहे, हे सगळं पेंडिंग आहे. भांडे घासूनच थकून जाते मी. आणि कोकोला बरं नाही आहे बघा, तर मला कोकोसाठी पण थोडा टाइम द्यावा लागणार आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की प्लीज कॉमेंट डाऊन करून सांगा. आय डोंट नो वाय पीपल आर नॉट कमेंटिंग. कॉमेंट डाऊन प्लीज. बाय द वे, थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. जितकेही लोक माझा व्हिडिओ बघतात, 10 लोक, 5 लोक, 25 लोक, 26 लोक, डझंट मॅटर. तुम्हाला सगळ्यांना माझं खूप थँक्यू. बट प्लीज यू ऑल पीपल, प्लीज लाईक ऑल्सो. तिथे एक लाईकचा बटन असतं, तर प्लीज लाईक पण करा यार प्लीज. आणि शेअर इट विथ एव्हरीबडी. इट इज अ फॅमिली फ्रेंडली व्हिडिओज आहेत माझे. आणि प्रे करा की 2025ला आमचं इंटेरियर झालं पाहिजे. येस, विश एव्हरीबडी, विश करा, विश. लेट ऑल द पॉझिटिव्ह एनर्जी कम. तर थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. टाटा बाय बाय. प्लीज सबस्क्राईब, शेअर अँड लाईक. थँक्यू.